इतके दिवस झाले शासन नुसती वाट बघते आणि आपल्याला हुलकावणी देते, उद्या देतो उद्या देतो उद्या देतो. असे किती उद्या जाऊ देणार. कधी कधी आपण रस्त्यावर उतरावं लागेल, एकजूट व्हावं लागेल, संघर्ष करावा लागेल. आणि जेव्हा आपण संघर्ष करू आणि सरकारवर दबाव आणू, ज्या दिवशी आपण सरकारचं तोड दाबू, त्यात नाक दाबू, त्या दिवशी हे सरकार तोड उभेल आणि तोड उभेल्यानंतर आरक्षणाचा शब्द काढेल असं मला तरी वाटतं. यासाठी हा संघर्ष करायचा आहे. अहो तुम्ही आम्ही शेतकरी आहोत, दिवसभर कष्ट करणारे, रक्ताचं पाणी करून मुलाला तर आपल्या पोरासारखं जपून शिक्षण शिकवतो आणि त्याच मुलाला जर नोकरी मिळत नसेल तर घरचा विकास तर सोडा, घरचा नाही झाला तर गावचा काय होईल, गावचा नाही झाला तर तालुक्याचा काय होईल. जो मुलगा खऱ्या अर्थानं आई जेव्हा आपल्या मुलांना जन्म घालते तेव्हा दोन शब्दांना जन्म घालत असते, एक दोन स्वप्नांना जन्म घालत असते. ती स्वप्न, पहिलं स्वप्न असतं की आपला मुलगा शिकून मोठा झाला पाहिजे आणि दुसरं तिचं स्वप्न असतं खऱ्या अर्थानं आपला मुलगा शिकून मोठा झाला